पनवेल महानगरपालिकेने आम्हाला शहरी विभागाला मालमत्ता कर आकारणी केलेली आहे आणि जी मालमत्ता कर आकारणी केलेली आहे त्या कालावधीमध्ये पनवेल महानगरपालिकेकडे त्या पायाभूत सोयीसुविधाच नव्हत्या. त्या पायाभूत सोयीसुविधाचा ताबा सिडकोकडे होता आणि 10 मार्च 2023 रोजी पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्यामध्ये हस्तांतराचा करार झाला आणि हस्तांतराच्या करारानुसार सिडकोने 1 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांचं सेवा शुल्क बंद केलं आणि त्या करारानुसार सर्व पायाभूत सोयीसुविधा पनवेल महानगरपालिकेला सुपूर्द केल्या आणि त्याप्रमाणे पनवेल महानगरपालिकेने हस्तांतराच्या करारानुसार आणि त्या करारावरती माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब आणि सिडको